काय पुण्याचं होणार आहे याचा विचार तुम्हीच त्या ठिकाणी करा. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी धनंजय मुंडेंबाबत मोठं वक्तव्य केलं. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार असल्याचं मोठं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं. आत्तापर्यंत झालेल्या चौकशीत धनंजय मुंडे दोषी आढळलेले नाहीत. चौकशी अहवालातूनही मुंडे निर्दोष आढळल्यास त्यांची पुन्हा मंत्रिमंडळात घर वापसी करू असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. धनंजय मुंडे यांचा राजीनामा आम्ही दबाव टाकून घेतला नाही, लोकभावनेचा विचार करून निर्णय घेतल्याचं पटेल यांनी स्पष्ट केलं. आता 1 वर्ष झाला, धनंजय मुंडेचा कुठेही काही आरोप म्हणजे काही सिद्ध झालेला नाही. न्यायालयीन चौकशी झाली, ते चौकशीचा अहवाल सुद्धा बहुतेक सरकारकडे सादर केला गेला आहे. आता इलेक्शन नंतर कळेल. आणि सोबत काही म्हणजे पोलिसाची चौकशी बाकी सगळं चालूच आहे ना. त्यामध्ये कुठेही त्यांचं नाव आजपर्यंत आम्हाला जाणवलं नाही. आणि स्वाभाविक आहे की ते निर्दोष सिद्ध झाले, काही दिवसांचा विषय आहे, आम्ही त्यांची वापसी करू, काय विषय नाही त्यामुळे. महापालिका निवडणुका अवघ्या 3 दिवसांवर आलेल्या आहेत. राजकीय वातावरण चांगलंच तापलंय, पण याच दरम्यान